हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात सुना येती घरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आता इथे शिवनाथच्या दारामध्ये पोलीस आलेले आहेत आणि पोलीस शिवनाथला आवाज देतात की शिवनाथ बाहेर या. तर आता हा हनुमंतराव देखील शिवनाथला आवाज देतो की ए शिवनाथ बाहेर ये. असं म्हणताच आता आवाज येतात. शिवनाथ, उमा, बाकी सगळेजण बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर पाहत आहेत की समोर पोलीस उभे आहेत. त्यावेळी आता इथे पोलीस जे आहे ते शिवनाथला सांगू लागतात की आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी इथे आलो आहोत. त्यावेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की अटक? पण का? मी काय गुन्हा केला आहे असा जे तुम्ही मला अटक करायला आला आहात? त्यावेळी आता इथे हा पोलीस जो आहे तो बोलतो की हनुमंतरावांनी तुमच्यावर केस केली आहे आणि त्या केसमध्ये असं काही आहे ज्यामुळे तुम्हाला अटक करावी लागेल. त्यावेळी आता इथे तो बोलतो की पण का? मी काय केले केस करायला एवढा गुन्हा? त्यावेळी पोलीस जे आहे ते सांगू लागतात की तुमच्या मुलाने यांच्या मुलीला पळवून आणलं आणि म्हणूनच ही केस त्यांनी तुमच्यावर टाकली आहे. तर त्यावेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो गप्प बसतो. कारण खरंच तर आहे ना, इथे या श्रीधरने प्रियंकाला पळवून आणलं आहे आणि तिच्याशी लग्न केलं आहे. कुठेतरी शिवनाथला आता बोलायला काहीच उरलेलं नसतं, म्हणून शिवनाथ जो आहे तो गप्प उभा आहे. तर त्याचनंतर आता इकडे पोलीस जे आहे ते बोलतात की त्याचमुळे तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो काहीच बोलत नाही आणि इकडे पोलिसांनी त्यांचा हात पकडलेला आहे आणि हात पकडून आता शिवनाथला घेऊन चाललेले असतात. त्याचवेळी आता इथे हा राघव जो आहे तो पोलिसांच्या समोर आडवा होतो. आता पोलिसांना विचारतो की साहेब थांबा, हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही काहीही विचारपूस नाही करता तुम्ही माझ्या वडिलांना घेऊन जाऊ शकत नाही आहात. त्यावेळी आता पोलीस जे आहेत ते बोलतात की काय करायचे आणि काय नाही ते तू आम्हाला शिकवू नकोस. त्यावेळी आता पोलीस सांगू लागतात की यांना चौकशीसाठी नेलं जाईल आणि त्यानंतर जर ह्यांनी गुन्हा कबूल केला तर ह्यांना काय शिक्षा होईल ती भोगावी लागेल. तर आता इथे राघव बोलतो की पण त्यांनी जर गुन्हाच केला नाही आहे तर ते कबूल काय करतील ना. हे पहा, तुम्हाला जर कोणाला अरेस्ट करायचं असेल तर तुम्ही मला करा, कारण या लग्नामध्ये माझ्या आप्पांचा काहीच दोष नाही आहे. या लग्नामध्ये सगळा काही दोष माझा आहे. मीच त्यांचं लग्न लावून दिलं होतं. जर तुम्हाला कोणाला अरेस्ट करायचं असेल तर ते मला करा. असं म्हटल्यानंतर आता इकडे हा जो हनुमंतराव आहे तो बोलतो की गप रे, काय बडबड लावली आहेस तू? तर हो बाजूला, पोलिसांना त्यांचं काम करू देत. त्यावेळी आता पोलीस जे आहेत ते बोलतात की हे बघ मुला, तू जे काही म्हणतो आहेस ते अगदी चुकीचं आहे. म्हणजे आम्ही तुला अरेस्ट आत्ता तर करू शकत नाही, पण हे खरं आहे का की त्यांचं लग्न तू लावून दिलंस? त्यावेळी आता राघव बोलतो की हो, हे खरं आहे. तर त्यानंतर हनुमंतरावांचा रागाचा पारा चढतो. म्हणजे हनुमंतरावांना फक्त शिवनाथला त्रास द्यायचा असतो. हनुमंतरावांना हे कळालेलं आहे पद्माकडून की हा शिवनाथ त्याच्या सुनेला खूप त्रास देतो आणि त्यावेळी आता इथे हनुमंतराव पोलिसांना बोलतो की हे पहा, या माणसाने माझ्या मुलीला खूप छळलं आहे, लग्न झाल्यानंतरही त्रास देत आहे आणि म्हणूनच याला तुम्ही अटक करायला हवी. त्यावेळी आता कुठेतरी राघवचं म्हणणं ऐकल्यानंतर पोलीस थांबलेले असतात. कुठेतरी पोलिसांना हे वाटत असतं की काहीही पुरावे नसताना आपण ह्यांना असं घेऊन जाऊ शकत नाही. त्यानंतर आता पोलीस तिथेच उभे असतात. इकडे हनुमंतराव या शिवनाथबद्दल खूप काही बोलू लागतो की पोरांना फूस लावून ह्यांनी माझ्या पोरीला पळवून आणलं आहे आणि आणलं आहे तर इथे आल्यानंतर ते तिचा छळ करतायत असं आम्हाला कळल्यानंतर आम्ही आमच्या मुलीला इथे ठेवू शकत नाही, असं आता इथे हनुमंतराव पोलिसांसमोर म्हणतात.
त्यावेळी आता इथे तिचे वडील जे काही शिवनाथबद्दल बोलत असतात ना, त्यांनी ना तिला खूप वाईट वाटत असतं की का पप्पा असं करतायत, का सतत आपांचा अपमान करतायत, असं तिचं झालेलं असतं. त्यावेळी ती फक्त आपांकडे आणि आईकडे पाहते. इथे उमाला हे खूप काळजी वाटत असते की हे सगळं काय होऊन बसलं. तर त्याच नंतर इकडे आता ही जी प्रियंका आहे ती तिच्या पप्पांकडे जाते आणि पप्पांना म्हणते की पप्पा, हे सगळं काय आहे मला सांगा ना. हे लग्न जे काही केलं आहे ना मी, तर ती पोलिसांना हे सांगते की साहेब, हे लग्न मी माझ्या मर्जीने केलं आहे. ना मला कुणी फूस लावली आहे ना काही. हे पहा, तुम्हाला जर ऐकायचं असेल तर ते तुम्ही माझं ऐका. मला या घरामध्ये कोणी दमडीचाही त्रास देत नाही, ना कुणी मला छळतंय. उलट मी घरात आल्यापासून मला अगदी लेकीप्रमाणे मानतात. ते मला सून मानतच नाहीत. तर त्यावेळी आता इथे प्रियंका अशा पद्धतीने जे बोलत असते ना, ते ऐकून उमाला खूप बरं वाटतं. कारण उमाला तर वाटलं होतं की आता पोलीस जे आहेत ते शिवनाथला घेऊन जातील. पण कदाचित आता उमाला असं वाटू लागतं की हिच्या बोलण्यामुळे, प्रियंकाने जे काही उत्तर दिलं ना त्याच्या बोलण्यामुळे आता शिवनाथला ते घेऊन जाऊ शकत नाही. त्यावेळी आता प्रियंका म्हणते की हे पहा साहेब, जर तुम्हाला कोणाला घेऊन जायचंच असेल तर ती मी आहे. कारण मी स्वतः पळून जाऊन लग्न केलेलं आहे. कारण माझ्या पप्पाने माझं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवलं होतं. मी पप्पांना सांगितलं होतं की माझं श्रीधरवर प्रेम आहे, तरी देखील त्यांनी माझं लग्न दुसरीकडे करण्यासाठी ठरवलं. पण मला त्या लग्नामध्ये काहीही इंटरेस्ट नव्हता. ना मला त्या मुलामध्ये इंटरेस्ट होता, ना त्याच्या प्रॉपर्टीमध्ये. पण जेव्हा मला माझा श्रीधर मिळाला, म्हणजेच माझं प्रेम मला मिळालं, तेव्हा मी ठरवलं की नाही, आता मागे हटायचं नाही. आणि माझ्या वडिलांनी माझ्या लग्नाला नकार दिला आणि म्हणूनच आम्हाला पळून जाऊन लग्न करावं लागलं, असं आता इथे प्रियंका जी आहे ती म्हणत असते. खरं तर प्रियंका जे काही सांगत असते ना, ते सगळं ऐकून राघवला खूप बरं वाटतं. कारण आत्तापर्यंत कोणाचीही हिंमत होत नव्हती की आपणबद्दल काही बोलावं. पण आता इथे ही जी काही प्रियंका आहे ना, ती सगळं काही सांगू लागते. आणि प्रियंका इकडे आणखीनही रागातच असते. आमच्या आप्पाने सुनेचा दर्जा दिला. मला घरी आल्याच माझं माप ओलांडून या घरामध्ये स्वागत केलं, ना की मला स्वीकारलं नाही. यांनाही माहीत नव्हतं की आम्ही पळून जाऊन लग्न करणार आहोत. तरीसुद्धा यांनी माझा सून म्हणून स्वीकार केलेला आहे. असं आता इथे ती प्रियंका पोलिसांना सांगू लागते. पोलिसांना या सगळ्यांना चूक फक्त हनुमंतरावांचीच दिसते. म्हणजे जर हनुमंतरावांनी मुलांचं ऐकलं असतं तर कदाचित आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, मुलं पळून गेली नसती. तर त्यावेळी आता इथे पोलीस जे आहेत ते बोलतात की हे पहा, हा तुमच्या घरातला पर्सनल मॅटर आहे आणि त्यामध्ये मी पडू शकत नाही. आणि हा जो काही मॅटर आहे ना, तो तुम्ही तुमच्यात सोडवा. यासाठी तुम्हाला केस वगैरे करायची काहीही गरज नाही, असं आता इथे पोलीस जे आहेत ते बोलू लागतात. आणि त्यानंतर आता प्रियंका इथे तिच्या पप्पांना, हे पहा पप्पा, तुम्ही जी काही केस फाईल केली आहे ना आपणच्या विरोधात, ती आत्ताच्या आत्ता मागे घ्या. हे पहा, ते फार चुकीचं आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर असं नाही वागू शकत. ते मला कुठलाही त्रास देत नाही, काहीही छळत वगैरे नाही. तुम्हाला कोणी सांगितलं की मला इथे त्रास होतो? त्यावेळी आता इथे तिचे पप्पा जे आहेत ते बोलतात की पोरी, तू अजून लहान आहेस, तुला काहीच कळत नाही आहे. हे बघ, तू माझा ऐक, पण असा त्रास सहन करायची अजिबात गरज नाही आहे. तर त्यावेळी आता प्रियंका जी आहे ते बोलते की हे पहा पप्पा, मला इथं कुठलाही त्रास होत नाही आहे, समजलं तुम्हाला? तर आता तिचे वडील जे आहे ते FIR मागे घ्यायला ऐकतच नसतात. मग त्यानंतर इकडे इकडे आता ती प्रियंका म्हणते की हे पहा पप्पा, जर तुम्ही FIR मागे घेतली नाही तर मी स्वतः तुमच्यावर FIR करेल. हे ऐकल्यानंतर आता हनुमंतरावांना खूप मोठा धक्का बसला की माझीच मुलगी या घरासाठी माझ्यावर FIR करणार. हे ऐकून ना हनुमंतरावांचा पारा चढतो. हनुमंतराव म्हणतो की एवढे तळहाताप्रमाणे तुला वाढवले मी आणि आता तूच तुझ्या वडिलांवर FIR दर्ज करणार.
त्यावेळी आता प्रियंका गप्प उभी असते. हनुमंतरावांच्या डोळ्यात पाणी असतं. हा दिवस बघण्यासाठी मी तुला वाढवलं का, हा आता इथे हनुमंतराव म्हणत असतो. तर त्याच नंतर आता ही जी पद्मा आहे ती त्यांच्यामध्ये फोडणी होते. पद्मा बोलते की वा, बघा आता 2 दिवस नाही झाले अजून या घरामध्ये येऊन आणि स्वतःच्या बापावर FIR करणार, स्वतःच्या बापावर केस लावणार. त्यावेळी आता पद्मा खूप काही बोलू लागते आणि इकडे प्रियंका बोलते की हे पहा, तुम्ही तर गप्पच राहा, कारण आता मला माहीत आहे हे सगळं कशामुळे होत आहे. खरं तर पद्माच्या या बोलण्यामुळे तिचे पप्पा रागात आहेत आणि कदाचित पद्माने त्यांचे कान भरले आहेत. हे नंतर प्रियंकाच्या लक्षात येणार आहे, कारण पप्पा तर असंच बोलू शकत नाही की या घरात हिचा छळ होतो वगैरे. पप्पांना तर याबद्दल काहीच माहिती नाही आहे. पण असं काही नसताना उगाचच एखाद्याला बदनाम करणं हे चुकीचं आहे. म्हणूनच आता इथे प्रियंका म्हणते की पप्पा, आत्ताच्या आता तुम्ही इथून निघून जा. माझ्या सासऱ्यावर FIR झालेली मी सहन करू शकणार नाही. हे पहा, माझे सासरे अगदी देवासारखे आहेत. पोलीस जे आहे ते शिवनाथ आणि हनुमंतरावांना सांगतात की हे पहा, हा तुमच्या घरातला पर्सनल मॅटर आहे, तो असा बाहेर आणू नका. तुम्ही एक काम करा, की तुम्ही सगळ्यांनी आतमध्ये जा आणि बोला एकमेकांशी, त्याशिवाय हे सॉल्व्ह होणार नाही, असं आता इथे ते पोलीस सांगतात. आणि त्यावेळी ते तिथून निघून जातात. इकडे आता पोलीस गेल्यानंतर हा हनुमंतराव देखील त्यांच्या पाठीमागे निघून जातो. आणि त्यानंतर आता इकडे हनुमंतराव गेल्यानंतर प्रियंकाला खूप वाईट वाटतं. प्रियंकाच्या दोन्हीही डोळ्यातून अश्रू वाहत असतात. त्यावेळी आता श्रीधरला तिची मनस्थिती, तिची अवस्था कळत होती. श्रीधर लगेचच तिच्याजवळ गेला. श्रीधर तिला थांबवतो. श्रीधर तिला आधार देतो की हे बघ, तू रडू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, असं आता इथे तिला म्हणतो. आणि त्याच नंतर इकडे शिवनाथ आतमध्ये निघून जातो. शिवनाथ गेल्यानंतर शिवनाथच्या पाठीमागे सगळेच निघून जातात. त्यावेळी आता इकडे पद्मा बोलते की शिवनाथ, आज तर तू वाचला आहेस, पण आता इथून पुढे तुला वाचवायला कोण येणार. त्यावेळी आता येथे सगळेजण घरात आलेले आहेत. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळेजण पूजेसाठी बसलेले आहेत. आणि इकडे प्रियंका आणि श्रीधर दोघेही जण जोडीने पूजा करणार असतात. त्यावेळी ते दोघेही जण तिथे बसतात. इकडे गुरुजी आता पूजेला सुरुवात करतात. गुरुजींनी पूजाला सुरुवात केल्यानंतर आता इथे श्रीधर आणि प्रियंका जसं काही गुरुजी सांगतात तसं काही सगळी पूजा करू लागतात. तर त्याचनंतर आता इकडे शिवनाथ जो आहे तो आता सगळ्यांच्या सोबत नाही, तर एका साईडला बसलेला असतो. तर त्यानंतर शिवनाथला आठवते की कशा पद्धतीने ही प्रियंका जी आहे ते तिच्या वडिलांशी बोलली, म्हणजे फक्त माझ्यासाठी. तर आता इकडे ही छाया ही तिच्या सासूला म्हणत असते की आई, बघा ना, कालची आलेली मुलगी, पण तिने किती डेअरिंग केली ना आज. आणि शिवनाथ भाऊसाठी तिने किती छान बोललं की शिवनाथ भाऊ असं कधीच करणार नाहीत वगैरे. एवढ्या सगळ्या माणसांमध्ये तिने किती छान सगळ्यांना पटवून सांगितलं की स्वतः ते घर सोडून इथे पळून आली आहे आणि तिने स्वतःच्या मर्जीने हे लग्न केलं आहे. ती सज्ञान आहे या लग्नासाठी, तिला हे सगळं करण्यासाठी, असं तिने ठणकावून पोलिसांसमोर आणि तिच्या पप्पांसमोर सांगितलं. तर त्यावेळी उमाची आई जी आहे ती बोलते की हो ना, अगदी बरोबर बोलतेस बघ तू, खरंच मुलगी खूप गुणी आहे आणि तिच्यामध्ये हिंमतही आहे. त्यावेळी आता ती बोलते की हो ना. इकडे आता गुरुजी पूजा चाललेली असते, शेवटची आरतीही चाललेली असते आणि त्यानंतर श्रीधर आणि प्रियंका दोघेही जण पूजा करून उठलेले असतात. इकडे आता ही मावशी त्या साहेबला आवाज देते. खरं तर शिवनाथला ती साहेब म्हणत असते की ओ साहेबा, कुठे निघालात, असं म्हटल्यानंतर शिवनाथ जागेवर थांबलेला आहे. त्यावेळी आता शिवनाथ बोलतो की काय गं मावशी, काय झालं आहे. त्यावेळी आता मावशी जी आहे ती शिवनाथला म्हणते की हे बघ, पोरांना आशीर्वाद नाही देणार आहेस का तू. त्यावेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो काहीच बोलत नाही. खरं तर फक्त समोर वळून तो तिच्याकडे पाहत राहतो. शिवनाथ बोलतो की काय म्या,
द्यायचा आशीर्वाद. इकडे आता ही जी काही मावशी आहे ती बोलते की उमे, आता तुला काही वेगळं सांगावं लागेल का बाई, राहा ना जोड्याने उभा, म्हणजे ते जोड्याने पाय पडतील. त्यावेळी आता इथे उमा बोलते की हो हो अगदीच, असं म्हणत उमा जी आहे ती त्याच्या शेजारी उभी राहिलेली आहे आशीर्वाद देण्यासाठी. त्यानंतर आता इकडे सगळे हे पाहत असतात की खरंच आप्पा प्रियंकाला आशीर्वाद देतील का. म्हणजेच आज घरात जे काही झालं, वातावरण पेटल्यामुळे खरंच आप्पा इथे प्रियंकाला आशीर्वाद देतील काय, हे पाहणं आता उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर नक्की पहा उद्याचा भाग. पण आजच्या भागामध्ये प्रियंकाने जी काही डॅशिंग आणि सगळं काही बोलली आहे ती पोलिसांसमोर आणि तेही हनुमंतरावांसमोर, हे सगळं ना आता आठवून इथे या शिवनाथला खूप बरं वाटत असतं. सारखं सारखं तेच त्याच्या डोळ्यासमोर येत असतं की मुलगी खरंच खूप धाडसी आहे. इकडे आता उमाला माहिती आहे की आता हे शिवनाथ नक्कीच त्यांना आशीर्वाद देतील. इथे उमाला खात्री असते की हो, आता मावशीच्या सांगण्यामुळे शिवनाथ जो आहे तो उमाच्या शेजारी उभा राहिलेला आहे. आणि त्यावेळी उमा जी आहे ती बोलते की हे पहा, आता तरी मुलांना माफ करा. हे पहा, मुलांनी खूप मोठी चूक केली आहे, हे मला मान्य आहे, पण तरीसुद्धा त्यांना माफ करणं तुमचं कर्तव्य आहे, असं आता इथे ती म्हणत असते. तर आता पुढील भागात इकडे आता राघव आणि प्रियंका दोघेही जण गुरुजींना सोडण्यासाठी बाहेर आलेले असतात. तर त्यावेळी आता बंटी देखील तिथे असतो आणि समोरून अन्विता आलेली असते. अन्विता समोर पाहताच राघव आणि अन्वितामध्ये कुजबूज सुरू होते. हिला माहीत आहे, प्रियंकाला माहीत आहे की ह्यांच्या दोघांचं जे आहे ना ते असं सुरू राहतं आणि कुणी जर थांबवलं नाही ना ते खूप वेळ सुरू राहतं. त्यावेळी आता हा राघव जो आहे तो म्हणतो की नेहमी माझ्यासमोर येतेस आणि कटकर घालतेस. त्यावेळी आता ही अन्विता म्हणते की हे बघ, मी तुझ्याशी कटकट नाही घालत तर तू माझ्याशी घालतो, समजलं तुला. गुरुजींनी या दोघांना असं भांडताना पाहिलं आहे आणि गुरुजी त्या दोघांनाही म्हणत असतात की हे पहा, असं भांडूनच एकमेकांमध्ये प्रेम निर्माण होतं बरं का. आणि मला माहीत आहे तुम्ही दोघंही एकमेकांवर प्रेम करत असाल. त्यावेळी आता हे ऐकल्यानंतर हा जो काही राघव आहे ना तो बोलतो की गुरुजी असं काहीच नाही आहे, मी आणि हिच्याशी प्रेम शक्यच नाही आहे. त्यावेळी आता अन्विता जी आहे ते बोलते की हो गुरुजी, मी आणि ह्याच्याशी प्रेम ते शक्यच नाही आहे, मी कधीही ह्याच्याशी प्रेम करू शकत नाही. कसला आहे हा. तर आता इथे अन्विता त्याच्याबद्दल वाईट साईड बोलत असते आणि राघवही तिच्याबद्दल वाईट साईड बोलत असतो. पण मात्र आता इकडे बंटी त्या सगळ्यांचं ऐकत असतो. गुरुजी एका बाजूला बोलतात, राघव एका बाजूला बोलतो आणि हे अन्विता. त्यामुळे आता बंटीचा संपूर्ण गोंधळच उडून गेलेला आहे. बंटी बोलतो की चला सगळेजण थांबा बरं, इथे उगाचच बडबड लावली आहे. हे पहा, मला ना असं किती वेळ भांडत बसणार आहे, राघव चल असं म्हणतात. आता राघव जो आहे तो बोलतो की बंटी मामा, हिला सांग ना जरा समजावून, तुझी हे आहे ना तर तू तिला समजावून सांग. त्यानंतर आता इकडे या दोघांमधले भांडणं मिटवण्यासाठी इथे प्रियंका आणि गुरुजी असतात. गुरुजी आणि प्रियंकाच्या बोलण्यामुळे त्या दोघांमधली भांडणं देखील सुटतात. त्याचनंतर आता प्रियंकाचं बस एवढंच म्हणणं असतं की यांनी असं भांडायला नको आहे. तर आता प्रियंका त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण आता प्रियंका म्हणते की खरंच यांना थांबवणं शक्यच नाही आहे. आत्ता जरी थांबवलं तर ते जेव्हा एकमेकांच्या समोर येतील तेव्हा त्यांचा हाड आणि थू सुरू राहील. अन्विता जी आहे ती गुरुजींना म्हणते की गुरुजी, तुम्हाला हे बेणं दिसतंय ना ते इतकं सरळ आणि साधं नाही आहे. आणि गुरुजी तुम्हाला माहिती आहे याला सरळ करण्यासाठी फक्त मीच हवी आहे. तेवढ्यातच राघव बोलतो की हे बघ, गप्प बसे चिचुंद्रे असं म्हणतात. आता इथे हिला अन्विताला खूप राग येतो आणि राघव म्हणतो गुरुजी, खरं तर ना ही विरुद्ध बोली आहे, हिला सरळ करायला मी हवा आहे. त्यावेळी आता गुरुजी बोलतात की मला असं वाटतं की जर तिने तुला सरळ केलं ना तर योग्य राहील, म्हणजे संसार सुखाचा होईल आणि तुमच्यामध्ये असंच प्रेम वाढू देत. भांडण होता होता तुमच्यामध्ये असंच प्रेम होणार, असं गुरुजींनी इथे सांगितलेलं आहे.
त्यावेळी गुरुजी जे आहेत ते बोलतात की हे पहा, हे दोघेही जण एकमेकांना चांगलेच ओळखता. म्हणूनच मी म्हणतोय की पत्रिका पहा आणि लग्न जुळूनच टाका. त्यावेळी आता हे ऐकल्यानंतर इकडे आता ही अन्विता जी आहे ती गुरुजीकडे रागाने पाहते आणि त्याचनंतर आता इकडे बाकीचे सगळेजणच पाहत असतात की गुरुजी नक्की काय म्हणतायत. बंटी वगैरे बंटी, माधव आणि अजून दुसरी वेदा सगळेजण पाहत असतात की गुरुजी नक्की काय म्हणतायत. तर आता गुरुजीला फक्त एवढंच म्हणायचं असतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आहे. पुढील भाग नक्की पहा आणि पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील.